नमस्कार. गुढी म्हणजे ब्रह्मध्वज, विजयध्वज. गुढी म्हणजे नववर्ष प्रारंभाचे प्रतीक होय. गुढी कशी उभारावी, गुढीचे पूजन कसे करावे, गुढी कधी खाली उतरवावी, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. गुढी उभारताना लागणारे साहित्य: वेळूची काठी, उटणं, सुगंधित तेल, हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता, केशरी रंगाचे मोठे वस्त्र, कडुनिंबाचा पाला, चाफ्याच्या फुलांची माळ, साखरेचे कडे व माळ, तांब्याचा गडू, सुतळी, पाट, रांगोळी, दाराला लाल फुलांसहित आंब्याचे तोरण, निरांजन, अगरबत्ती, नागलीचे पाने, फळे, सुपारी, तांब्या, ताम्हण, पळी, पेला, हार आणि सुट्टी फुले, कडुनिंबाचा प्रसाद, कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, मध, जिरे, हिंग आणि गूळ. गुढीपाडव्याची पूजाविधी: चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठून स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात. पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे, अंगाला उटणे, सुगंधित तेल लावून अभंग स्नान करावे, दरवाजाला तोरण बांधावे, एका वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालावे, नंतर एका टोकाला केशरी वस्त्र बांधावे, कलशाला 5 गंधाचे पट्टे ओढावे व काठीला कडुनिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या, पितळाच्या नाहीतर चांदीचे, कास्याच्या, धातूचे भांडे म्हणजेच तांब्याचा गडू, फुलपात्र यांपैकी जे आपल्या घरी असेल ते उपडा ठेवावा. गुढीची ओम ब्रह्मध्वजाय नमः म्हणून पूजा करावी. कडुनिंबाचा प्रसाद दाखवावा व घरातून उजव्या बाजूला दिसेल अशी गुढी उभारावी. गुढी उभारायची जी जागा असते ती जागा स्वच्छ पुसून आणि धुवून त्यावर रांगोळी काढतात. गुढी पाटावर उभी केली जाते. तयार केलेली गुढी दारात उंच लावतात. गुढीची काठी तिथे नीट बांधतात. काठीला गंध, फुले, अक्षता वाहतात. गुढीची पूजा करतात. निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. पुरणपोळी, श्रीखंड, दूध, साखरेचा, पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळद, कुंकू, फुले वाहून व अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे. या दिवशी आनंद साजरा करीत नातेवाईकांना नववर्षाचे अभिष्ट चिंतनही केले जाते. सूर्योदयानंतर 5 ते 10 मिनिटात गुढी उभारणे शुभ मानले जाते. तसेच सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवणे गरजेचे आहे. धन्यवाद.